असं वाटतं। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, कृषी या विभागाअंतर्गत ज्या काही योजना आता राज्य सरकारकडनं राबवण्यात येत आहेत, अध्यक्ष महोदय, आपण आता पाहताय की शेतकऱ्याची काय अवस्था आहे। शेतकऱ्याच्या शेतीला खूप अडचणीतनं जावं लागतंय। शेतीमालाला अध्यक्ष महोदय भाव नाही आहे, सोयाबीनला भाव नाही आहे, कापसाला भाव नाही आहे, तुरी, उडद या आयात केल्या जातात अध्यक्ष महोदय, तेल आयात केलं जातं। आणि मग कुठेतरी भारत सरकारचं, महाराष्ट्र सरकारचं कृषीविषयक धोरण चुकतंय की काय, अशी शंका किंवा प्रश्न उपस्थित व्हावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अध्यक्ष महोदय, सोयाबीन खरेदी करणार म्हणून शासनानं सांगितलं, सोयाबीन खरेदी करण्याचा कालावधी त्यांनी ठरवला, पण अजूनही पूर्णपणे सोयाबीनची खरेदी झालेली नाही आहे। अजूनही शेतकऱ्याच्या घरामध्ये किंवा शेतामध्ये सोयाबीन पडून आहे। खरेदी केंद्र सुरू झाले, अनेक अडचणी तिथे निर्माण झाल्या। खरेदी केंद्र, त्याचा जो काही कार्यकाळ होता खरेदीचा तो संपला आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या अध्यक्ष महोदय अजून थांबलेल्या नाही आहेत। दररोज शेतकरी आत्महत्या करतोय। आपण अहमदपूर तालुक्यामध्ये हडोळती या गावातल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ पाहिला, अंबादास पवार। काल आम्ही लातूरमध्ये हडोळती इथे जाऊन त्याची भेट घेतली। त्याची काय मागणी आहे अध्यक्ष महोदय अंबादास पवार यांची? शेतकऱ्याचं कर्ज माफ करा। महायुतीनं निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणार अशी घोषणा केली। काही अडचण आहे? शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणार म्हणून अशी घोषणा केली आणि ती घोषणा पूर्ण करायला पाहिजे अध्यक्ष महोदय। का हे सरकार ही घोषणा पूर्ण करत नाही? का शेतकऱ्याला अजूनही ताटकळत वाट पाहावी लागते कर्जमाफीची? महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं होतं आणि महाविकास आघाडीच्या सरकारनं, आपल्याला कल्पना आहे अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी घेतला। हे आपल्याला याची कल्पना आहे। त्याची अंमलबजावणी सुरू केली। हजारो कोटी रुपयाचं कर्ज महाविकास आघाडीच्या सरकारनं त्या काळामध्ये माफ केलं आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील तो शब्द दिला होता, त्या शब्दाचं पालन केलं। पण महायुतीनं त्यांच्या निवडणुकीचं जे काही वचन त्यांनी दिलं होतं, त्यांनी ते वचन अजूनही अद्यापही पूर्ण केलेलं नाही आहे। आम्ही ही आठवण करून देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय की शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे, शेतकऱ्याला हमीभाव दिला पाहिजे। सोयाबीनचे जे आज भाव आहेत अध्यक्ष महोदय, 4800 रुपये आपण हमीभाव देतो, खरेदी किती भावानं होते? 4000 रुपयांनी होते। 4000 रुपयांनी सुद्धा ती खरेदी तशी होत नाही। आणि म्हणून शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे की हमी भाव तुम्ही द्या आणि त्या भावामध्ये वाढ करा। मला आठवतंय राज्याचे मुख्यमंत्री यांनी असं सांगितलं होतं की शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू। पण शेती आता अशी झाली आहे की उत्पन्नामध्ये वाढ होत नाही, भावामध्ये वाढ होत नाही आणि म्हणून शेतीमधून जी काही आपल्याला उत्पन्न होत आहे त्याच्यामध्ये दिवसेंदिवस घट होत चाललेली आहे। आणि म्हणून मला अध्यक्ष महोदय, सरकारनं या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये ही जी काही चर्चा होते, शेतीमालाचे भाव हे वाढवले पाहिजेत, मग सोयाबीनचे भाव वाढवले पाहिजेत, कापसाचे भाव वाढवले पाहिजेत आणि हे जे काही धोरण आहे, जे आपण तेल आयात करतोय परकीय देशातनं, त्या संदर्भामध्ये सुद्धा काही केंद्र सरकारला सूचना करून, विनंती करून त्यात काही बदल आपल्याला करावे लागतील का, ह्या संदर्भामध्ये सुद्धा विचार विनिमय होण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे। एवढंच नव्हे तर